आज बुधवार आहे आणि आम्ही निघालो होतो अक्कलकोटला आणि तुळजापूरला स्वामींच्या दर्शनासाठी। ह्याच्या आधी आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा मी 3 महिन्याची प्रेग्नंट होते। तारूचा पहिला ट्रेनचा प्रवास होता, त्यामुळे हा दिवस पण स्पेशल होता। खरं तर मनात खूप विचार येत होते की किती सतवेल, किती त्रास देईल किंवा आपल्यामुळे दुसऱ्यांची झोपमोड होईल का, पण नाही, शांत झोपली ती। अशी गुणी मुलगी तुम्ही कुठे पाहिली आहे का? बघा कशी असते। सकाळी 5:30 वाजताच आम्ही सोलापूरला पोहोचलो। तिथून अक्कलकोटला गेलो, स्वामींचा अभिषेक केला आणि या दोघांनी ना धोती नेसली होती, त्यामुळे ते दोघेही सुंदर दिसत होते। अभिषेक केल्यानंतर तिथून सकाळीच लवकर आम्ही मठात गेलो होतो, त्यामुळे खूप गर्दी नव्हती। छान दर्शन झालं, शांत तिथे जरा वेळ बसलो, 11 माळी जे आहेत ते नामस्मरण केलो आणि तिथून मग आम्ही रूमवर जाऊन जरा वेळ आराम वगैरे केला, जेवण केलं आणि तुळजापूरला गेलो। तुळजापूरला पण लहान बाळ असल्यामुळे आणि आम्ही पास पण काढून ठेवला होता, त्यामुळे लवकर दर्शन झालं, 5-10 मिनिटातच। असं देवाच्या ठिकाणी शांत बसून नामस्मरण करायचं। आम्हाला गुरुवारी जे आहे ते स्वामींच्या दर्शनासाठी जायचं होतं तारूला घेऊन, आणि त्या दिवशीच आमचं दर्शन छान झालं महत्त्वाचं म्हणजे। आणि त्या दिवशी गुरुवारसुद्धा होता। गुरुवार आला ना का मग तो एक माझ्यासाठी सणासारखाच असतो, कारण एवढा स्पेशल असतो गुरुवार। चिकूला जरा वेळ उचलायला दिलं का तो असा करतो। आणि आता हे बघा, रूमवर आल्यावरती या मॅडमला जुजू पाहिजे। आता जुजू आणणार कुठून?